मतानुसार दुर्गम जो मार्ग आहे तो दुर्गम मार्ग खाणी जाळामध्ये रमण्यासाठी नाही आहे, खाणी जाळातून बाहेर निघण्यासाठी आहे. आपण या मार्गाने चालणारे जे लोक आहोत, हा मार्ग शिकवणारे जे संत आहेत, ज्ञानी लोक आहे, प्रचारक लोक आहे, त्यांनी दुर्गम मार्गामध्ये खाणी जाळामध्ये सगळ्या लोकांना रमवलं आहे, फसवलं आहे, जाळं तयार केलं आहे. तुम्हाला माहीत आहे साखी भवर जाल बघू जाल आहे पुढे बहुत अचेत कही कबीर ते बाची आहे जाके हृदय विवेक. ज्याच्या हृदयामध्ये विवेक आहे ते फक्त या ग्रंथाच्या जाळ्यातून आणि खाणीच्या जाळ्यातून माणसं वाचलेत आणि तो विवेक प्राप्त व्हावा म्हणून सत्संग आहे. कशासाठी सत्संग आहे? जर आपण सत्संगामध्ये राहत असून, उपदेश घेत असून, गुरुचे शिष्यपर्यंत असून जर आपण या सत्संगाच्या माध्यमातून आपल्या अंतर्गतला विवेक जागा करत नसू तर मित्र हो, जीवनामध्ये संतांच्या साहित्यांचा का प्रभाव तयार करा? असंच होणार आहे. भजन करा, पूजन करा, पुण्यतिथ्या करा, काले करा, वरण भात खा, कार्यक्रम करा, 3 तास ऐका, आपल्या घराकडे चालले जा, आपलं आहे ते करा. काय मिळणार आहे तुम्हाला? नाही. लक्षात घ्या. म्हणून संत लिहितात विषयापासून सोडून आधी स्वाधीन करे मना. 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 अनुभवावी नकासया, अनुभवावी नकासया, बोलून दाविसी जना, बोलून दाविसी जना, बोलून दाविसी जना, जना सोडणे आधी स्वाधीन करी मना. अनुभवावी नकासया, बोलून दाविसी जना, अनुभवावी नकासया, बोलून दाविसी जना, अनुभवावी नकासया, बोलून दाविसी जना. ज्ञान म्हणजे सोपे नाही, ज्ञान म्हणजे सोपे नाही, अवघड वाटा. ज्ञान म्हणजे सोपे नाही, अवघड वाटा. सोपे नाही, अवघड तया वाटा. वैराग्य अंगी नाही, करू नये मर्कट चेष्टा. वैराग्य अंगी नाही, करू नये मर्कट चेष्टा. वैराग्य अंगी नाही, करू नये मर्कट चेष्टा. करू नये मर्कट चेष्टा, करू नये मर्कट चेष्टा. विषयापासून आधी स्वाधीन करी मना. विषयापासून सोडून आधी स्वाधीन करी मना. विषयापासून सोडून आधी स्वाधीन करी. म्हणून प्रत्येक सज्जनांनी
नुसत्याच ज्या उपाध्या आहे, झंझेटी आहे. मला मगास एका जणांनी प्रश्न केला की बाबा म्हणे मी गृहस्थाश्रमामध्ये पदार्पण केलेलं आहे, परंतु तिथं काही अशा अडचणी येते की आपण काही बोलू शकत नाही. मी म्हटलं आम्ही नेहमी सांगतो, कबीर साहेब नेहमीच सांगत आहे, इसमें नहीं संदेह यह जीवन झंझटों से युक्त है. झंझटी नाही असं जीवन कुणाचंच नाही बरं का. प्रापंचिकही माणसामध्ये नाही आणि परमार्थिकही माणसामध्ये नाही. झंझटीनं भरलेलं युक्त जीवन आहे सगळ्यांचं. पहा आपल्या आत्म्याला विचारून. परंतु या झंझटीतून बाहेर निघण्यासाठी ज्ञान दिलं साधू संतांनी, तिथं राहण्यासाठी नाही. जर तुम्ही तिथं राहूनच आपलेच दंडोकं चालवत राहाल, फक्त दंडोकं करत असाल, तर मित्र हो, संतांच्या साहित्यांचा जो प्रचार आणि प्रसार सुज्ञ माणसांनी केलेला आहे, त्या माणसाचा प्रचार आपल्या अंगी बिंबणारच नाही. म्हणून प्रत्येकाने केलं पाहिजे, विषयापासून सोडून आधी स्वाधीन करी मना, अनुभवावी नकासया बोलून दावीशी जना. अनुभव ह्यानंतर बोला लोकांना. तुम्ही फसवू नका, लोकांना फसवू नका. आपण संत साहित्याचा अनुभव घेत नाही. ज्ञान म्हणजे सोपे नाही, अवघड तया वाटा, वैराग्य अंगी नाही, करू नये मरकट चेष्टा. मरकट चेष्टा म्हणजे वानरासाठी सारख्या उड्या मारू नका, घरं फोडू नका, मतमतांतर पाडू नका, मन कलुषित करू नका. शेजाऱ्याने शेजाऱ्याशी शेजार धर्मानं वागलं पाहिजे. घरातल्या माणसांचं एकमेकाला जाणून घेतलं पाहिजे. मग आज मी समजून दाखवलं त्याला, संतोष आपला चोपनचा, संतोष चोपनचा. मी म्हटलं जीवन जगत असताना, जीवन कोणी जगते, जगणं काही मोठं कठीण नाही आहे, पण जीवन घडवणं कठीण आहे. माणसाला सवय लागली आहे फक्त दुसऱ्याचेच दोष पाहणे. सिद्धांत असा आहे, सर्व अनर्थाशी मनची कारण. सर्व जे अनर्थ आहे आपल्या जीवनामध्ये, ज्या काही घटना घडतात, त्या घटना घडण्याला कारण आपलं मन आहे. मन एवं मनुष्यानाम कारणम बंध मोक्षयोग, बंधाय विषयासक्ती आणि मुक्त निर्विषय मना. पाठ सगळ्यांनाच आहे, परंतु जीवन जगत असताना दुसऱ्याच्या माथी खापर फोडण्याची सवय आम्हाला आहे, ती नसावी. कशा ज्ञान म्हणजे सोपे नाही, अवघड तया वाटा, वैराग्य अंगी न बाणे, करू नये मरकट चेष्टा. माकड्यासारखी चेष्टा करू नये, आपणही फसू नये, लोकांनाही फसवू नये. म्हणून आपले ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की धन्य धन्य ज्ञानेश्वर केला जगी उपकार. काय केलं महाराजांनी? दाखविल्या भक्ती वाटा, आणोनी त्या चोहाटा, गुह्या सुगमत्वा आले, गुह्या सुगमत्वा आले, भोळ्या भाविका पावले. गुह्य सुगमत्व आले. आपण मार्ग पाहत आहोत, अगम मार्ग, दुर्गम मार्ग, निगम मार्ग आणि सुगम मार्ग, दोन मार्गाचं विचार होत आलं. दुर्गम मार्ग जो आहे तो मनुष्य जीवाला, मनुष्य देहधारी जीवाला फसवण्याचा, रमवण्याचा मार्ग आहे. म्हणून त्या जाळ्यातून बाहेर काढण्यासाठी आपले ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, आजी संसार सुफळ झाला व माये, आजी संसार सुफळ झाला व माये, आजी संसार सुफळ झाला व माय, आजी संसार सुफळ झाला व माये, आजी संसार सुफळ झाला व माये, आजी संसार सुफळ झाला व माये. देखी गेले पाय वैष्णवांचे, देखी गेले पाय वैष्णवांचे,
तो माझा व्हावा, 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 तो माझा व्हावा. पाहतो का आपण ज्ञानेश्वर महाराजांच्या लिखाणाकडे? कधीच पाहत नाही. ज्ञानेश्वर महाराज की जय नाही. ओव्या वाचणे, ग्रंथ वाचणे, काला करणे तसं नका करू बाप हो. आजी संसार सुफळ झाला व माये, देखी गेले पाय वैष्णवांचे. तो मज व्हावा, तो मज व्हावा. आता ग्रंथजाळ जे आहे दुर्गम मार्ग, खानिजाळ, दुर्गम मार्ग म्हणजे खानिजाळ. खानिजाळामध्ये रमण्यासाठी ज्ञानेश्वर महाराजांनी उपदेश दिला की त्यातून बाहेर निघण्यासाठी दिला? बाहेर निघण्यासाठी दिलं. लक्षात घ्या. संसार ठाऊकची आहे, संसार दुःखाचा, व्यर्थशीनं त्याचा वाहू नये. सगळ्यांना माहिती आहे संसार दुःखाचा ना. संसार दुःख मूळ चौकडे इंगळ, विश्रांती नाही कोठे, रात्रंदिन तळमळ. कामक्रोध शून्य, पाठी लागले ओढाड, कौना ते शरण जाऊ, दृष्टी देगा निर्मळ. सगळ्यांनाच पाठ आहे. संसार दुःखाचा आहे, पण तो दुःखाचा संसार आहे हे माहीत करण्यासाठी उपदेश आहे का ज्ञानेश्वरांचा? संत ज्ञानेश्वर महाराजांची ज्ञानेश्वरी आहे, तर दुःखाचा संसार आहे म्हणून त्या संसारामध्येच रमा, त्यामध्येच राहा, तिथंच मस्त मजा घ्या म्हणून उपदेश आहे का ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानेश्वर महाराजांचा? नाही 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 नाही. अवघाची संसार सुखाचा करेल. मग सुखाचा संसार कशानं होईल? कशानं होईल सुखाचा संसार? आहे का लक्षात? नाही नाही. सुखाने कशाचं होईल? सुख आणि दुःख दोन्ही भ्रांती आहे. सुख दुःख हे माईक पूर्ण, ऐसे कळले जयासी ज्ञान. तेव्हाची भव भय भ्रम दारुण, तात्काळ तो जाण सांडी पा उद्धवा. सुख आणि दुःख ही वस्तुस्थिती नाही आहे. जोपर्यंत माणसाला सुख पाहिजे तिथपर्यंत कोणताही प्रयत्न करा, दुःख निघून जात नाही हा सिद्धांत आहे. जबलग सुख की आशा, भरताला रामाने प्रश्न केला, नेहमीच विषय येते. जबलग सुख की आशा, तब लोग दुःख का फासा. जब सुख से भई निराशा, तब दुःख ही सकल विनाशा. गौतम बुद्धाला आपल्या राज्यामध्ये फेरफटका मारताना ज्यावेळी दुःखाचा अनुभव आला, नाना प्रकारचं दुःख दिसलं, त्या दुःखातून निघण्यासाठी त्यांनी खूप विचार केला. त्याला काय सोडावं लागलं बघ? अगोदर सुख सोडावं लागलं. सम्राट अशोकाला सुख सोडावं लागलं, मीराबाईला सुख सोडावं लागलं, जनक राजाला सुख सोडावं लागलं, गौतम बुद्धाला सुख सोडावं लागलं, राष्ट्रसंताला सुख सोडावं लागलं, गाडगे महाराजाला सुख सोडावं लागलं. सुख सोडा, दुःख चाललं जाते. सन्मान सोडून द्या, अपमान कधीच होत नाही. पण आपण सन्मानाला चिपकून राहतो ना, अपमान झाला नाही पाहिजे म्हणतो. कसं शक्य भाऊजी? किती ज्ञानेश्वरी वाचा, काही फायदा होणार नाही. किती ग्रंथ वाचा, सन्मान पाहिजे हा अहंतेचा भाग आहे, लक्षात घ्या. आणि सुख पाहिजे हा ममतेचा भाग आहे. शरीरावर ममता आहे म्हणून सुखाची गरज आहे. तर सुखाची गरज काय आहे? ज्याला सुखाची गरज नाही त्याला दुःख नाही येत, ज्याला सुखाची गरज आहे त्याला दुःख राहते. आमच्या ज्ञानेश्वर महाराजाला सुखाची गरज नव्हती म्हणून दुःख जीवनात राहिलं नाही. दिलं लोकांनी दुःख, लोकांनी दुःख दिलं, पण त्यांनी स्वीकारलं नाही ना. तुम्ही मला आता पैसे देता, मी स्वीकारत नाही ना. स्वीकारणं न स्वीकारणं आपल्याकडे आहे की नाही? म्हणून हा दुर्गम मार्ग आहे. दुर्गम मार्ग म्हणजे खानिजाळ. खानिजाळातून संतांच्या साहित्याचा आधार घेऊन बाहेर निघा. संतांनी दोनच काम केले, एक सुखाचा रस्ता दाखवला आणि एक दुःखाचा रस्ता दाखवला. संतांनी सुख दुःख मिळवून दिलं नाही. लक्षात राही मनवा दुख की चिंता, क्यों सताती है, दुख तो अपना साथी है. सुख है एक छाव ढलती, आती है जाती है, दुख तो अपना साथी है. नाही म्हणून आपल्या ज्ञानेश्वरांनी दुर्गम मार्ग म्हणजे खानिजाळातून बाहेर निघायचा संदेश दिला. तिसरा मार्ग आहे निगम. अगम मार्ग, दुर्गम मार्ग, निगम मार्ग. निगम मार्ग म्हणजे कोणता आहे? वाणीजाळ. निगम म्हणजे वेदवाणी. लक्षात घ्या. निगम मार्ग, निगम मार्ग कशासाठी आहे?
माणसाच्या जीवनामध्ये संदेह निर्माण करून आयुष्यभर भटकवत राहणारा मार्ग आहे निगम मार्ग. निगम मार्ग पानी है बहु भास की ना आदि ना अंत, जो तुम्हारी काम की है वो चुनले बुद्धिमंत. म्हणून हे जे 3 मार्ग आहे, अगम मार्ग, दुर्गम मार्ग, निगम मार्ग, या 3 मार्गामध्ये स्वहिताचा लेशही नाही. म्हणून तुकारामांनी म्हटलं आहे साधन संकटी पडसी कासया, 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 साधन संकटी. व्यर्थ गा पाया माझी पडसी, व्यर्थ गा पाया माझी पडसी, साधने घालिती काळाची ये मुखी, साधने घालती काळाची ये मुखी, साधने घालिती काळाची ये मुखी, गर्भवास शेखी न चुकता ते, गर्भवास शेखी न चुकता, गर्भवास शेखी न चुकता ते, न चुकता ते, साधन संकटी पडसी कासया, साधन संकटी पडसी कासया, साधन संकटी पडसी कासया, साधन संकटी पडसी कासया, व्यर्थ गा अपाया माझी पडसी, साधने घाली ती काळाची आमुखी, गर्भवास शेखी न चुकता ती. म्हणून या 3 मार्गाच्या ज्या साधना जोपर्यंत मनुष्य करतो तिथपर्यंत सुखदुःखाच्या फेऱ्यातून बाहेर निघता येत नाही. दुर्गम मार्ग, अगम मार्ग आणि निगम मार्ग म्हणजे ग्रंथजाळ, खाणीजाळ आणि वाणीजाळ. ग्रंथजाळामध्ये माणसाच्या जीवनामध्ये जोपर्यंत त्या जाळामध्ये जीव आहे तिथपर्यंत अडचणी, गुंथा, भानगडी, संघर्ष, वैर, वैमनस्य, झगडे, भांडणं, हेवे दावे याच्यामध्ये जीव राहील. लक्षात घ्या. जर तुम्ही संतांच्या साहित्याकडे दुर्लक्ष करून जीवन जगत असाल तर आजचं आपलं जगणं कसं आहे, संतांचे पुण्यतिथ्या उत्सव करणं चालू आहे, पण जगणं मात्र कुणाचं आहे? संतांच्या समजीचं आहे का? समाजाच्या समजीचा आहे. सबके साथे जो रहे खान पान व्यवहार, सो नाही ज्ञानी होवही करो तुमही निर्वार. संतांची समज आणि समाजाची समज या 2 समजीमध्ये अंतर आहे. संतांच्या समजीमध्ये त्यागाची भूमिका आहे आणि समाजाच्या समजीमध्ये भोगाची भूमिका आहे. जिथपर्यंत संत साहित्यांचा अभ्यास करणारे, उपदेश घेणारे, सत्संग करणारे जे जे काही जिज्ञासू भक्त आहेत त्या भक्तांनी
संतांच्या साहित्यांचा आधार घेऊन संतांच्या समजीनुसार आपलं जीवन घडवण्याचा मार्गक्रम सुरू करत नाही. जीवन सुधारणे को का 2 प्रकारचे मार्ग आहे. आम्ही नेहमीच सांगतो, एक ईश्वर प्राप्ती, पुण्यप्राप्ती, मोक्षप्राप्ती, स्वर्ग प्राप्तीसाठीचा एक मार्ग आहे. दुसरा मार्ग आहे या प्राप्तीचं काम नाही, जीवन सुधारण्याचा मार्ग आहे. राष्ट्रसंतांचा जीवन सुधारणे को कहा करते हुआ जीवन सुधारणे को कहा. आम्ही काय सांगितलं तुम्हाला, काय सांगितलं आम्ही तुम्हाला? ईश्वर प्राप्त करा म्हणून सांगितलं कोणत्या संतांनी? एकाही संतांनी सांगितलं नाही. सब संत ने यह कहा दिया, सब संत ने यह कहा दिया, मेरे हृदय में है प्रभु, मेरे हृदय में है प्रभु. सब संत ने यह कहा दिया, सब संत ने यह कहा दिया, सब संत ने यह कहा. इंसान क्यों नहीं बोलता, इंसान क्यों नहीं बोलता, इंसान कबहू न बोलता, हम भी न भूलोंगे कभू, हम भी न भूलोंगे कभू, हम भी न भूलोंगे कभू, हम भी न भूलोंगे कभू. सब संत ने यह कहा दिया, सब संत ने यह कहा दिया, सब संत ने यह कहा दिया. सब संत ने यह कह दिया, मेरे हृदय में है प्रभु. इंसान क्यों नहीं बोलता, हम भी न भूलोंगे कभू. माणसं काय बोलत नाही, हे भक्त काय बोलत नाही. सगळ्या संतांचा जो सिद्धांत आहे, ईश्वरम सर्वभूतानां तिष्ठती हृदयेषु अर्जुना. ईश्वर बाहेर नाही आहे, ईश्वर प्रत्येकाच्या शरीरामध्ये आहे. तुका म्हणे अरे नरा देही देव आहे खरा. हा जो उपदेश सब संत ने यह कह दिया, मेरे हृदय में है प्रभु, इंसान क्यों नहीं बोलता, हम भी न भूलोंगे कभी. ज्ञानेश्वर महाराजांचा उपदेश, राष्ट्रसंतांचा उपदेश आम्ही भूलणार नाही असे का नाही बोलत. किसको बनाकर शिष्य तू क्या दे रहे भगवान है, फिर क्यों फसाते हो गुरु बनकर किसी की जान है. संत लिहिता काऊन फसवता लोकांना. किसको बनाकर शिष्य तू, कोणाला शिष्य बनवतो, कशासाठी बनवतो. पुण्य प्राप्त करून देतो म्हणते, भगवान दाखवतो म्हणते, कशासाठी, काय उद्देश काय शिष्य बनवायचा. किसको बनाकर शिष्य तू क्या दे रहे भगवान तू, फिर क्यों बनाते फसाते, फिर क्यों फसाते गुरु बनकर ही किसी की जान. दुसऱ्याचा जीव का फसवता. म्हणून सगळ्या संतांच्या साहित्यांचा मथितार्थ काय आहे, सुगम मार्ग, अगम मार्ग, दुर्गम मार्ग, निगम मार्गनी. म्हणून राष्ट्र आपल्या कबीरांचा सिद्धांत आहे, सुगम मार्ग सबके लिए मनुष्य मात्र के हेत, पढ़ी लही देखे आप जब तब ही होय सचेत. सगळ्यासाठी एक मार्ग आहे, तीनही मार्गामध्ये लटकू नये. या सगळ्यातून आपण बाहेर निघायचं आहे. म्हणून ज्ञानदेव माने तरलो तरलो, ज्ञानदेव माने तरलो तरलो, ज्ञानदेव माने तरलो तरलो.
ज्ञानदेव माझे तरलो तरलो, ज्ञानदेव माझे तरलो तरलो, ज्ञानदेव माझे तरलो तरलो. आता उद्धरलो गुरुकृपे, आता उद्धरलो आना, आता उद्धरलो गुरुकृपे आना, आना, आता उद्धरलो गुरुकृपे, आता उद्धरलो गुरुकृपे, आता उद्धरलो गुरुकृपे, गुरुकृपे, आता उद्धरलो गुरुकृपे, ज्ञानदेव माझे तरलो तरलो, ज्ञानदेव माझे तरलो तरलो, ज्ञानदेव माझे तरलो तरलो. ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो, आता उद्धरलो गुरुकृपे. म्हणून संत ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्या समाजाला, तुम्हाला सगळ्यांना पाठ आहे, ज्ञानदेवे रचिला पाया, तुका झाला से कळस. भक्ती मार्गाचा जो पाया आहे तो पाया ज्ञानदेवानी रचला आहे. लक्षात घ्या, पाया मजबूत करा. आम्ही नेहमी सांगतो गुड फाउंडेशन इज द गुड कॅरेक्टर इज मेन. गुड कॅरेक्टर इज द मेन फाउंडेशन ऑफ लाईफ. भक्तीचा उद्देशच तसा आहे, उपदेशाला बसण्याचा उद्देशच तसा आहे. पुण्यतिथी काला जो करतो आपण, चांगला उद्देश आहे. संघटन करा, एकत्र या, एकमेकाचे दोष पोटात घाला, विसरून जा. दोष, संघर्ष, वैरभाव विसरून जा. वैरभाव विश्वासाठी आहे. लक्षात घ्या. ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो, आता उद्धरलो. संतांच्या साहित्यांचा, सिद्धांतिक ज्ञानांचा, त्यांच्या आदर्शांचा, चारित्र्यांचा आधार घ्या आणि त्या आधारांनी हे जे समाजामध्ये जे चांगले काम आहे. मग आम्ही आलो, भजनवाले लोक तिथं भजन घेऊन तयार होते. वाईट काम आहे, पापाचं काम आहे, काय पुण्याचं काम आहे. परंतु मित्र हो, एक लक्षात घ्या, पुण्य करता होय पाप. आणि पुढं काय, जैसा दूध पाजुनी पोशिला साप, तैसे अघोरी करुनिया जप, दुःख विकत घेतले. पुण्य मार्गाने जाताना सावध राहावं लागते, नाही तर पुण्य मार्गही दुःखाच्या खाईतून लोटते. बाबाजी हा संतांचा सिद्धांत आहे. म्हणून पाप पुण्य आपुली कल्पना करुणी भेडसावी अज्ञाना. जिथपर्यंत आमच्या मनामध्ये संतांचं ज्ञान नाही, अज्ञान आहे, तिथपर्यंत आपण ज्या पापाच्या मार्गाने जातो आणि पुण्याच्या मार्गाने जातो, तुम्हाला वाटते पापाचा मार्ग दुःख देणार आहे आणि पुण्याचा मार्ग सुख देणार आहे. चुकीची कल्पना आहे. पाप पुण्य ही कल्पना आहे. पाप पुण्य आपुले आपणाशी, देव अथवा ऋषेश्वराशी. क्षालन न होय पापाशी, आपुले आपण न भोगता. गुरुगीतेच मधला ओवी आहे, दत्तात्रयाची. ग्रंथ वाचा. म्हणून हे संतांचं साहित्य समजून घेतलं पाहिजे. लक्षात घ्या, धन्य धन्य ज्ञानेश्वर, केला जगी उपकार, दाखविल्या भक्ती वाटा, आणून या त्या चोहटा. म्हणजे चोहटा म्हणजे चव्हाट्यावर लपून झपून प्रचार नाही केला ज्ञानेश्वरांनी, चौहाट्यावर. हे चौहाट्यावर कार्यक्रम आहेत. लक्षात घ्या, दाखविल्या भक्ती वाटा. भक्तीचे मार्ग दाखवले तुम्हाला. दोनच मार्ग आहे, एक ईश्वर प्राप्ती, सुख प्राप्ती, मोक्ष प्राप्ती, स्वर्ग प्राप्तीसाठी भक्तीचा मार्ग आहे. मगाच मी बोलता बोलता म्हटलं, तुम्ही कोणाकडून का प्राप्त करतो म्हणता? समाजामध्ये जीवन जगत असताना, संतांच्या आधारीने लागत असताना सुख द्या म्हणता तुम्ही. समाजामध्ये सुख आहे का समाजामध्ये सुख? अरे दुखियारा संसार आहे, जन्मन बसे विकार.
जन जन के मन विमल होय सुखी होय संसार. संसार हा दुःखाने भरलेला